गणिताचा जो काही आजचा चॅप्टर राहणार आहे तो राहणार आहे घातांक व करणी म्हणणार आहे तुम्ही। आता घातांकाचे जे काही क्वेश्चन राहणार आहे ते बऱ्याच विद्यार्थ्यांना येतात, म्हणजे घातांकचे जर समजून घ्या बेसिक वर काही क्वेश्चन दिले तर त्यांना येणार आहे किंवा ऍडव्हान्स मध्ये सुद्धा येणार आहे। पण करणी जर म्हटलं तर करणीवर क्वेश्चन त्यांना येत नाही, म्हणजे मी समजून घ्या त्यांना या पद्धतीने रूट मध्ये दिलं, 2 रूट मध्ये इकडे 7 प्लस 3 रूट मध्ये 7 वगैरे जर दिलं किंवा 2 रूट मध्ये 7 गुणिला 3 रूट मध्ये 7 यांच्या ज्या काही क्रिया राहणार आहे त्या क्रिया त्यांना येत नाही, म्हणजे वर्गमूळ म्हणा किंवा तुम्ही काय म्हणणार आहे करणी म्हणा, त्यांची बेरीज वजाबाकी त्यांना येत नाही। म्हणजे महत्वाचं याच्यामध्ये करणी राहणार आहे। जर तुमचं समजून घ्या घातांक वगैरे जर चॅप्टर जर समजून घ्या कंप्लीट झालेलं नसेल, थोडाफार वीक जर असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा काय राहणार आहे, आवश्यक राहणार आहे। पण याच्यामध्ये करणीवर जवळपास मी पाहिलेलं आहे की करणी क्लासेसमध्ये होतच नाही, म्हणजे जे काही तुम्ही मॅथचे कोर्स वगैरे घेता त्याच्यामध्ये करणी तुमचं सिलेबस मध्ये घेत नाही, घातांक वगैरे झालेलं राहते। मग आजचा त्याच्यासाठी जो काही आपण लेक्चर घेणार आहोत तो राहणार आहे तुमचा घातांकवर आणि काय राहणार आहे तुमचा करणीवर। महत्वाचा लेक्चर राहणार आहे। जे काही नवीन विद्यार्थी जॉईन झाले असेल किंवा ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे काही मी रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। मग घातांकामध्ये जर घेतो म्हटलं तर घातांकामध्ये एकदम बेसिक पासून घातांक म्हणा किंवा करणी म्हणा एकदम बेसिक पासून घेऊ आपण। जर समजून घ्या तुम्हाला एखादी संख्या जर दिली असेल, इथे दिलाय मी तुम्हाला 4 चा घातांक 3, 4 चा घातांक 3 दिलेला आहे। आता इथे जो काही हा 3 दिलाय हा राहणार आहे तुमचा घात, हा का राहणार आहे तुमचा घात म्हणणार आहे तुम्ही। आणि जो काही हा तुम्हाला 4 दिलाय हा राहणार आहे तुमचा पाया, हा का राहणार आहे तुमचा पाया। म्हणजे जी खाली संख्या दिलेली राहते त्या संख्येला काय म्हणतो म्हटलं तर काय म्हणणार आहे तुम्ही, पाया म्हणणार आहे। आणि जो काही तुम्हाला वर संख्या दिलेली राहते, जो काही तुम्हाला 3 दिलेला आहे तो काय राहणार आहे तुमचा घात। म्हणजे याचं जर वाचन करतो म्हटलं तर तुम्ही असं म्हणणार आहे 4 चा घात किती म्हणणार आहे 3। हीच जर तुम्हाला संख्या अशी जर देतो म्हटलं x चा घातांक जर 5 देतो म्हटलं तर तुम्ही याचं वाचन करणार आहे x चा घात किती म्हणणार आहे 5, म्हणजे हा राहणार आहे तुमचा घात म्हणणार आहे आणि हा काय राहणार आहे तुमचा पाया राहणार आहे, याला काय म्हणणार आहे तुम्ही पाया। जो काही हा तुमचा वर घात दिलेला राहतो तो प्लस मध्ये सुद्धा राहू शकतो, मायनस मध्ये सुद्धा राहू शकतो, अंश आणि छेद मध्ये सुद्धा राहू शकतो। म्हणजे याला जर 3 पाया असलेला आणि त्याचा जर घात जर देतो म्हटलं 2 छेद किती तुम्ही 7 सुद्धा म्हणू शकता। इकडे 7 चा घातांक मायनस मध्ये 16 असं सुद्धा म्हणू शकता। म्हणजे एक तर तुमचा घात जो राहतो तो पूर्णांक मध्ये सुद्धा राहू शकतो, अंश आणि छेद मध्ये सुद्धा राहू शकतो, पॉइंट मध्ये सुद्धा राहू शकतो। म्हणजे 16 चा घातांक 0.25 असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही, म्हणजे पॉइंट मध्ये सुद्धा राहू शकतो। आणि 7 चा घातांक तुम्हाला 16 दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ राहणार आहे की हा तुमचा मायनस मध्ये सुद्धा राहू शकतो। आता जेव्हा केव्हा तुम्ही लेक्चरला राहता तेव्हा की नाही एक नोटबुक तुमच्या सोबत ठेवत जा, म्हणजे नोट्स तुमची व्यवस्थित निघेल। हा जो काही लेक्चर राहणार आहे तो एकदम महत्वाचा राहणार आहे। याच्यावर जवळपास बेसिक वर आपण अर्ध लेक्चर घेणार आहे, म्हणजे जो काही व्हिडिओ बनेल त्याच्यातला अर्धा वेळ बेसिक वर राहील आणि अर्धा वेळ जर म्हटलं तर तुमचा एक्झाम्पल वर राहणार आहे। मग हा राहणार तुमचा पाया कशाला म्हणायचा आणि घात कशाला म्हणायचं त्याच्यावर बेसिक माहिती। अंश आणि छेद स्वरूपात सुद्धा राहणार आहे, मायनस मध्ये सुद्धा राहणार आहे आणि पॉइंट मध्ये सुद्धा राहू शकतो। मग आता तुम्हाला जर संख्या जर दिली असेल, मी ते जर देतो म्हटलं तुम्हाला 4 चा घातांक 3, याचा अर्थ होतो की 4 चा गुणाकार किती वेळा करायचा आहे तुम्हाला 3 वेळा करायचा आहे। म्हणजे तुम्ही इथे लिहिणार आहे 4 गुणिला 4 गुणिला 4, 4 चा घातांक 3 याचा अर्थ होतो की 4 चा गुणाकार किती वेळा करायचा आहे तुम्हाला 3 वेळा। म्हणजे 4 चोक 16, 16 चोक किती 64, म्हणजे याचं उत्तर राहणार आहे 64। म्हणजे 4 चा घातांक 3 याचंच उत्तर जर लिहितो म्हटलं तर किती लिहिणार आहे तुम्ही 64 लिहिणार आहे। मी जर तुम्हाला इथे देतो म्हटलं x छेद y याचा घातांक 2 वेळा, म्हणजे याचा अर्थ राहणार आहे की x छेद मध्ये y याचा गुणाकार किती वेळा राहणार आहे 2 वेळा, म्हणजे x छेद y गुणिला x छेद किती राहणार आहे y राहणार आहे। मी जर तुम्हाला -5 चा घातांक जर 3 देतो म्हटलं तर याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे -5 गुणिला -5 गुणिला किती -5, म्हणजे 3 वेळा गुणाकार करायचा आहे। कारण की -5 चा घातांक 3 दिलाय, म्हणजे हा 1 2 आणि किती 3 वेळा गुणाकार। मायनस आणि मायनसचा गुणाकार तुमचा प्लस होतो, म्हणजे 5 5 25 प्लस मध्ये राहणार आहे गुणिला -5, म्हणजे 25 5 125 आणि याला चिन्ह कशाला लागणार आहे तुमचं मायनसचं।
म्हणजे -5चा जर तिसरा जर घात घेतो म्हटलं तर त्याचं उत्तर किती राहणार आहे तुमचं, मायनस मध्ये किती राहणार आहे 125. जे काही तुम्हाला पाया दिलेला राहतो याच्यावर जो काही तुमचा घात राहील त्या पायाचा तेवढ्या वेळेस तुम्हाला काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. म्हणजे ते राहणार आहे तुमचं, जो काही तुम्हाला घात दिलेला असेल किंवा पाया दिलेला असेल. x/y घातांक तुम्हाला 2 दिलाय म्हणजे 2 वेळा गुणाकार. -5चा घातांक तुम्हाला 3 दिलाय म्हणजे -5चा गुणाकार किती वेळा करणार आहे तुम्ही, 3 वेळा करणार आहे. आता इथे असं म्हणणार आहे तुम्ही की मी जर तुम्हाला 1चा घातांक जर समजून घ्या 19 जर देत असेल याचा गुणाकार किती वेळा करणार आहे तुम्ही, 19 वेळा. म्हणजे 1 गुणिला 1 गुणिला 1 गुणिला किती, 1 गुणिला 1, हे असं कितीपर्यंत चालणार आहे तुमचं, 19 पर्यंत. मग 1चा गुणाकार जर 1 सोबत करतो म्हटलं तर एकच उत्तर येणार आहे. पुन्हा 1 सोबत 1, पुन्हा 1 सोबत 1, पुन्हा काय राहणार आहे तुमचा 1 सोबत 1. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की 1चा घातांक जर तुम्हाला कोणतीही संख्या जर दिली प्लसमध्ये 0 वगैरे असली तरी चालते, त्याचं उत्तर नेहमी काय राहणार आहे, 1 राहणार आहे. म्हणजे इथं म्हणू शकता तुम्ही 1चा घातांक जर तुम्हाला कोणतीही संख्या दिली म्हणजे x जर दिली त्याचं उत्तर किती राहणार आहे, 1 राहणार आहे. हा तुमचा पहिला नियम राहील, त्याच्यावर लक्षात ठेवायचा आहे. आता दुसरा नियम असा राहील तुमचा की कोणतीही संख्या दिली म्हणजे 16चा घातांक जर 0 जर घेतो म्हटलं तर याचं उत्तर राहणार आहे 1. म्हणजे 16चा कितवाही घात म्हणजे इथे तुमचा पूर्णांक मध्ये किंवा अपूर्णांक मध्ये ते संख्या जर सोडतो म्हटलं तर तुमचा फक्त जर तुम्हाला 0 जर दिला असेल तर त्याचं उत्तर राहणार आहे 1. म्हणजे 16चा घातांक 0 घेतो म्हटलं तर उत्तर राहणार आहे 1. x घातांक 0 घेतो म्हटलं तर उत्तर किती राहणार आहे, 1 राहणार आहे. -3चा घातांक 0 घेतो म्हटलं तर उत्तर किती राहणार आहे, 1. कारण की कोणत्याही संख्येचा घातांक 0 म्हणजे उत्तर काय राहणार आहे, 1 राहणार आहे. इथे x/y याचा घातांक जर 0 घेतो म्हटलं तर उत्तर किती राहणार आहे, 1च राहणार आहे. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलाय 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5 गुणिला 6 आणि याचा घातांक दिला 0 म्हणजे उत्तर काय राहणार आहे तुमचा, 1 राहणार आहे. म्हणजे उत्तर काय असायला पाहिजे तुमचा, 1. कारण की तुम्हाला नियमच असा सांगितलाय की कोणताही संख्येचा घातांक 0 म्हणजे उत्तर 1 असायला पाहिजे. x घातांक 0 म्हणजे 1, -3चा घातांक 0 म्हणजे 1, अंश आणि छेदमध्ये संख्या दिली x/y याचा घातांक 0 म्हणजे 1. इथे गुणाकार काही दिलेला आहे, 6 पंचे 30, 30 चौक 120, 120 त्रिक 12 36, 360 दोन्ही दुप्पट 360 ची 720. मग इथे राहील 720चा घातांक 0 म्हणजे याचं उत्तर किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. म्हणजे हा तुमचा नंतरचा नियम राहील. म्हणजे कोणतीही संख्या असेल आणि त्याचा जर तुम्हाला 0वा घात दिला असेल तर त्याचं उत्तर काय राहणार आहे तुमचा, 1 राहणार आहे. हा दुसरा नियम राहील तुमचा घातांकावर. नंतर इथे तुम्हाला दिलाय समजून घ्या 4चा घातांक तुम्हाला 1 दिलाय म्हणजे त्याचं उत्तर तुम्ही 4 लिहिणार आहे. 4चा घातांक जर 1 दिला असेल तर उत्तर काय लिहिणार आहे तुम्ही, 4. इथे 4चा घातांक तुम्हाला काहीच नाही दिली याचा अर्थ राहते की इथे 1 असणार आहे. इथे काय राहणार तुमचा, 1 असणार आहे. म्हणजे जर तुम्हाला एखादी संख्या दिली असेल आणि त्या संख्येचा जर घात तुम्हाला 1 दिला असेल तर त्याचं उत्तर काय राहणार आहे, तीच संख्या राहणार आहे. म्हणजे a चा घातांक जर 1 दिला असेल तर याचं उत्तर काय राहणार आहे, a. x/y चा घातांक जर तुम्हाला 1 दिला असेल तर याचं उत्तर काय राहणार आहे, x/ किती म्हणणार आहे तुम्ही, y. इकडे -3चा घातांक जर 1 जर देतो म्हटलं तर याचं उत्तर किती राहणार आहे, उत्तर तुमचं तीच संख्या म्हणजे काय राहणार आहे, -3 राहणार आहे. म्हणजे कोणत्याही संख्येचा जर घातांक जर तुम्हाला 1 जर देत असेल तर त्याचं उत्तर किती असायला पाहिजे, तीच संख्या असणार आहे. म्हणजे इथे लिहून घ्यायचं आहे तुम्हाला a चा घातांक किंवा x घातांक जर तुम्हाला 1 दिला असेल तर त्याचं उत्तर काय राहणार आहे, x राहणार आहे. म्हणजे तीच संख्या म्हणणार आहे तुम्ही. हा नंतरचा थोडाफार तुम्हाला नियम म्हणणार आहे तुम्ही. आता पहा एक तुम्हाला पाया दिलेला आहे a याचा घातांक 2, a चा घातांक 3 आणि a चा घातांक तुम्हाला 4 दिलेला आहे. आणि यांच्यामध्ये जर गुणाकाराची जर क्रिया जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे जो काही तुमचा पाया दिलेला आहे इथे पाया, हा पाया तुमचा सारखा आहे म्हणजे पाया एकच वेळा लिहायचा आहे आणि जो काही तुमचा घात राहणार आहे यांची बेरीज करायची आहे. यांची काय करणार आहे तुम्ही, बेरीज. म्हणजे इथे म्हणणार आहे 2 + 3 + किती 4 म्हणजे a चा घातांक 4 आणि 3 7, 7 आणि 2 किती राहणार आहे 9. म्हणजे जर तुम्हाला पाया सारखा दिला असेल ए तिन्ही ठिकाणी सारखा पाया दिलेला आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही क्रिया राहणार आहे ती क्रिया तुमची गुणाकाराची आहे.
गुणाकाराची जर क्रिया राहत असेल तर जो तुमचा घात राहणार आहे, घातांची काय करणार आहे तुम्ही बेरीज, 4 आणि 3 7, 7 आणि 2 किती होणार आहे 9 राहणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय करायचं आहे तुम्हाला 9 लिहायचं आहे. म्हणजे नंतरचा तुमचा नियम असा राहील की ए चा घातांक 1 गुणिला ए चा घातांक 2 बरोबर ए चा घातांक 1 प्लस 2 यांची काय करणार आहे तुम्ही बेरीज करणार आहे. हा तुमचा नंतरचा नियम. नंतरचा जर नियम जर घेतो म्हटलं तर तुम्ही म्हणणार आहे, जर तुम्हाला समजून घ्या ए छेद मध्ये तुम्हाला एच दिलेला आहे, याचा घातांक 3 आणि याचा घातांक तुम्हाला 2 दिलेला आहे. ही जी काही लाईन दिलेली आहे ही भागाकाराची राहणार आहे. म्हणजे याला जर लिहितो म्हटलं तर तुम्ही या पद्धतीने लिहिणार आहे, ए चा घातांक 3 भागेला ए चा घातांक काय लिहिणार आहे 2. पाया जर तुम्हाला सारखा दिला असेल, घातांक जर तुम्हाला वेगळा दिला असेल आणि मधात जर तुमची भागाकाराची जर क्रिया राहत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, पाया एकच वेळा लिहून घातांकाची वजाबाकी करायची आहे. म्हणजे ए बरोबर इथे काय राहते म्हटलं तर शिल्लक राहणार आहे 1. म्हणजे पाया एकच वेळा लिहिलेला आहे आपण, 3 मधून 2 वजा केले म्हणजे उरलेला किती आहे इथे 1 उरलेला आहे. म्हणजे ए चा घातांक इथे किती उरला म्हटलं किती म्हणणार आहे तुम्ही 1. मग ए चा घातांक जर 1 असेल तर कोणत्याही संख्येचा घातांक 1 म्हणजे 30 संख्या, म्हणजे इथे म्हणणार आहे तुम्ही ए राहणार आहे शिल्लक. म्हणजे इथे नंतरचा नियम राहील तुमचा ए चा घातांक 3 छेद मध्ये ए चा घातांक 2 बरोबर याला लिहिणार आहे ए चा घातांक 3 मायनस 2 बरोबर ए चा घातांक किती म्हणणार आहे 1 बरोबर राहणार आहे तुमचा ए. हा तुमचा नंतरचा नियम. आता जर समजून घ्या एखादी संख्या तुम्हाला घातांक आतापर्यंत जे काही होते सगळे तुमचे प्लस मध्येच येत होते, पण आता घातांक जर समजून घ्या तुम्हाला मायनस मध्ये दिला असेल, म्हणजे इथे 5 चा घातांक मायनस जर 3 दिला असेल तर तुम्ही याला व्यस्त मध्ये लिहू शकता. म्हणजे दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला लिहिण्यासाठी. याला जर लिहितो म्हटलं याच्या छेदमध्ये काही नाही म्हणजे 1 राहणार आहे. याला व्यस्त म्हणजे छेदमधली संख्या अंशात जाईल आणि अंशामधली संख्या कुठे जाणार आहे छेदमध्ये. म्हणजे वर लिहिणार आहे तुम्ही 1, छेदमध्ये लिहिणार आहे 5 चा घातांक. फक्त जो काही घातांक तुमचा मायनस मध्ये आहे त्याला प्लस मध्ये करून घ्यायचं, म्हणजे हे उत्तर राहणार आहे त्याचं. हेच पुन्हा आणखी समजण्यासाठी एक वेळा वाटल्यास लक्ष द्या. इकडे मी तुम्हाला दिलेला आहे की ए चा घातांक -7 म्हणजे याला लिहिणार आहे तुम्ही छेदमध्ये काही नाही म्हणजे 1 छेदमध्ये ए चा घातांक प्लस मध्ये 7 असं लिहिता येईल. किंवा 1 छेदमध्ये जर तुम्हाला ए चा घातांक -2 दिला असेल तर याला व्यस्त मध्ये ए चा घातांक प्लस मध्ये 2 आणि छेदमध्ये काही नाही म्हणजे 1 असं लिहिलं तरी चालते. हा छेदमध्ये होता अंशात गेल्यानंतर प्लस मध्ये जाईल, अंशात होता छेदमध्ये नंतर गेल्यावर काय राहणार आहे प्लस. म्हणजे चिन्ह तुम्हाला चेंज करायचं आहे. नंतरचा नियम असा राहणार आहे की जर समजून घ्या तुम्हाला कोणत्याही संख्येचा घातांक जर तुम्हाला मायनस मध्ये दिला असेल तर तुम्ही याला व्यस्त मध्ये आणि ए चा घातांक काय लिहू शकता प्लस मध्ये लिहू शकता. हा तुमचा नंतरचा नियम. 1 2 तिसरा नियम, हा 4था 5वा आणि हा का राहणार आहे तुमचा 6वा नियम. असे तुमचे 6 नियम राहतील. त्याच्यानंतर आता तुम्हाला समजून घ्या इथे रूट मध्ये वगैरे जर दिलं असेल समजून घ्या इथे 3 गुणिला रूट मध्ये तुम्हाला 5 दिलेला आहे. म्हणजे रूट मध्ये 3 गुणिला रूट मध्ये काय दिलेला आहे 5 मध्ये तुमचं गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजे याला तुम्ही एकाच रूट मध्ये 3 गुणिला 5 बरोबर रूट मध्ये काय 15 लिहू शकता. रूट मध्ये काय लिहिणार आहे तुम्ही 15. म्हणजे हा तुमचा करणीवर राहणार आहे नियम. तो कशावर राहणार आहे तुमचा करणीवर. म्हणजे तुम्ही गुणाकार करू शकता. यालाच तुम्ही रूट मध्ये 5 गुणिला रूट मध्ये 5 जर असेल तर रूट मध्ये 5 किती लिहू शकता तुम्ही 25. मग 5 25 म्हणजे हा तुमचा वर्गसंख्या राहणार आहे. कशाचा म्हटलं तर कशाचा राहणार आहे 5चा. म्हणजे हा काय निघणार आहे तुमचा 5 बाहेर निघणार आहे. रूट मध्ये 3 गुणिला रूट मध्ये 5 म्हणजे रूट मध्ये किती राहणार आहे 15. रूट मध्ये 5 गुणिला रूट मध्ये 5 म्हणजे तुम्ही याला की नाही एकाच रूट मध्ये 5 गुणिला 5 म्हणजे 25 लिहिणार आहे. आणि 25 रूटच्या बाहेर निघणार आहे. 25 रूटच्या बाहेर कसे निघणार आहे ते थोडं समजून घ्या. हे जे काही तुम्हाला वर्गमूळ दिलाय इथे 25 जर दिली असेल तर इथे जे काही राहणार आहे इथे याला जी संख्या राहते इथे या संख्येला तुम्ही करणी म्हणणार आहे.
इथे जी काही संख्या राहते त्या संख्येला काय म्हणणार आहे तुम्ही? कर्णी म्हणणार आहे. इथे काही नसते म्हणजे किती राहते? 2 राहते. ते किती राहते? 2. तुम्हाला जर समजून घ्या 27 आणि इकडे जर तिसरा घात जर दिला असेल हा इथे तुम्हाला 3 हा अंक दिलेला आहे. जर दिलेला असेल तर 3 असेल किंवा 4 असेल, पण जर दिलेला जर नसेल तर काय राहते तुमचा? 2 राहते. म्हणजे तुम्ही याला असं लिहू शकता की जे काही तुम्हाला 25 दिलेला आहे, इकडे 25, इकडे 2 दिलेले आहे. मग आता या 25 ला पुन्हा 5चा वर्ग लिहू शकता तुम्ही. म्हणजे याला पुन्हा समोर जर लिहितो म्हटलं 5चा वर्ग आणि इकडे रूट कर्णी काय दिलाय तुम्हाला? 2. मग आता जर तुम्हाला वर्गमूळ जर काढायचं असेल तर वर्गमूळ काढायच्या वेळेस हे जे काही 2 आहे हे 2 याच्या छेदमध्ये म्हणजे भागाकारामध्ये जातील. म्हणजे याला जर लिहितो म्हटलं तर वर्गमूळ तुम्ही काढून घ्या आणि इथे लिहिणार आहे की 5 2 छेदमध्ये किती? 2. बे 1 बे, बे 1 बे, 1 ने भाग जाईल आणि शिल्लक काय राहणार तुमच्याजवळ? 2 राहणार आहे. त्या पद्धतीने. किंवा इकडे 81 इकडे वर्गमुळात दिलाय, इथे काही नाही म्हणजे कर्णी 2 राहणार आहे तुमची. आणि वर्गमूळ जर काढायचं असेल 81 ला तुम्ही लिहिणार आहे 9चा वर्ग आणि हा 2 तुमचा छेदमध्ये जाईल, वर्गमूळ निघून जाईल, कॅन्सल. इथे 1 ने भाग जाईल म्हणजे इथे किती शिल्लक राहणार आहे तुमचे? 9 राहणार आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही काय करू शकता? करणीचा हा एक नियम लक्षात ठेवू शकता की या पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणून. म्हणजे इथे लक्षात घ्या, रूटमध्ये 3 गुणिला रूटमध्ये 5 म्हणजे एकाच रूटमध्ये 3 किती? 15 लिहू शकता तुम्ही. पुन्हा तुम्हाला रूटमध्ये जर 5 दिला असेल गुणिला रूटमध्ये 5 दिला असेल तर रूटमध्ये तुम्ही 25 लिहू शकता. म्हणजे बरोबर रूटच्या बाहेर किती राहणार आहे तुमचे? 5 राहणार आहे. हा तुमचा नियम जो काय राहील तो तुमचा गुणाकारा संबंधित राहणार आहे. बेरजे संबंधित जर विचारलं तुम्हाला, बेरजे संबंधित तुमचा नियम कसा राहील? इकडे जर रूटमध्ये 5 प्लस रूटमध्ये जर तुम्हाला 5 दिला असेल तर आता हा तुमचा कर्णी इथे नका घेऊ, इथे 2 आहे वगैरे नाही, ते गुणाकारामध्ये घ्या. इथे काही नाही म्हणजे इकडे बाहेर 1 राहणार आहे. आता सेपरेट मध्ये 1, कर्णीमध्ये नाही. अगोदर कुठे सांगितले होते तुम्हाला? कर्णी हे इथे सांगितलेले होते, पण आता इथे सेपरेट मध्ये 1, इकडे सुद्धा 1 राहणार आहे. हा 1 आणि हा 1 किती होते म्हटलं? किती म्हणणार आहे तुम्ही? 2. आणि रूटमध्ये किती राहणार आहे? 5 राहणार आहे. म्हणजे इकडे जर घेतो म्हटलं आणखी एक उदाहरण, रूटमध्ये ए प्लस रूटमध्ये किती? ए, म्हणजे 2 रूटमध्ये किती म्हणणार आहे तुम्ही? ए म्हणणार आहे. इथे रूटमध्ये 3 प्लस रूटमध्ये किती? 5. मग आता इथे 1 आणि इथे 1 असं नाही, इथे संख्या काय दिली आहे तुम्हाला? वेगळी दिली आहे. जर संख्या तुमची सारखी असेल तेव्हाच तुमची बेरीज होणार आहे. जर संख्या सारखी नसेल तर बेरीज वगैरे होणार आहे का? नाही, पण गुणाकार होतो तिथे. मग त्याच्यासाठीच मी तुम्हाला म्हणत आहे की नोट्स तुम्हाला काय राहणार आहे याच्यामध्ये? आवश्यक राहणार आहे. जेव्हा केव्हाही तुम्ही लेक्चर पाहता व्यवस्थित येत काय असायला पाहिजे तुमच्याजवळ? नोटबुक असायला पाहिजे आणि बारीक बारीक गोष्टी काय करायच्या तुम्हाला? लिहून घ्यायच्या आहे. जर बेरीज करत असेल वर्गमुळाची तर इथे तुमचा जो काही तुम्हाला आतमध्ये संख्या दिलेली आहे ती सारखी असायला पाहिजे, तेव्हाच बेरीज होणार आहे. वेगवेगळे जर अंक दिले असेल तर बेरीज होणार आहे का? नाही, जे तो तुमचा नियम तिथे राहणार नाही. मग नंतर आणखी याच्यामध्ये कर्णीमध्ये जर घेतो म्हटलं तर कर्णीमध्ये तुम्हाला इकडे समजून घ्या दिला आहे, इकडे वर्गमुळामध्ये जर तुम्हाला 27 जर दिले असतील तर मग 27 तुम्हाला वर्गमुळाच्या बाहेर कसे काढायचे? आता जसे आपण 25 वगैरे काढून पाहिले तर त्या पद्धतीने जर 27 काढतो म्हटलं तर याला वर्गमुळामध्ये लिहिणार आहे तुम्ही की 3 गुणिला 3 गुणिला किती? 3. मग वर्गमुळाच्या बाहेर जर काढायचं असेल तर तुम्हाला जोडीमध्ये लागते. मग या 3 3 ची जोडी बाहेर निघणार आहे. म्हणजे 3 त्रिक किती? 9. 9 ला जर वर्गमुळाच्या बाहेर काढतो म्हटलं तर 3 बाहेर निघणार आहे. मग याला तुम्ही लिहिणार आहे 3 वर्गमुळामध्ये किती लिहिणार आहे? 3. या पद्धतीने जर समजून घ्या तुम्हाला 8 वगैरे जर वर्गमुळात जर दिली असेल तर याला किती लिहिणार आहे? इथे लिहिणार आहे तुम्ही 2 गुणिला 2 गुणिला किती? 2. यांची जोडी बाहेर निघेल, बेदुनी किती? 4. 4 ला जर बाहेर काढतो म्हटलं तर बाहेर निघणार आहे 2 आणि वर्गमुळामध्ये शिल्लक किती राहणार आहे तुमचे? 2. म्हणजे या पद्धतीने की नाही वर्गमुळाच्या बाहेर काय निघणार आहे? तुमच्या संख्या निघणार आहे. घातांकासाठी एक नियम लक्षात घ्या की तुम्हाला जर एक पाया ए दिला असेल आणि दुसरा पाया जर बी दिला असेल, याचा घातांक तुम्हाला संख्या एकच दिली आहे की एम आणि याचा सुद्धा संख्या दिली आहे एम. दोघांचा जर गुणाकार असेल तर तुम्ही ए गुणिला बी करू शकता ब्रॅकेटमध्ये, म्हणजे ए गुणिला बी आणि याचा घातांक काय लिहू शकता? एम लिहू शकता. म्हणजे संख्येमध्ये जर घेतो म्हटलं तर 5चा घातांक 3 गुणिला बी म्हणजे दुसरी संख्या घेऊ, 6चा घातांक पुन्हा 3 म्हणजे तुम्ही 6 गुणिला 5 लिहू शकता, 6 गुणिला 5 आणि याचा घातांक किती लिहू शकता? 3. म्हणजे हा तुमचा घातांकावर नंतरचा नियम राहील असं म्हणून
घ्या की ए चा घातांक m गुणिला b चा घातांक m बरोबर a गुणिला b आणि याचा घातांक काय राहणार आहे m राहणार आहे. आता पुन्हा आणखी याच्यावर एक नियम राहतो बेसिक मध्ये समजून जर घेतो म्हटलं तर इथे तुम्हाला 5 चा घातांक जर x दिला असेल आणि इकडे 5 चा घातांक जर 5 दिला असेल आणि मध्ये जर तुम्हाला बरोबरचं चिन्ह असेल याचा अर्थ असा होतो की बरोबरच्या एका साईडला आणि बरोबरच्या दुसऱ्या साईडला दोघांची जे काही दोन संख्या राहणार आहे त्या दोघांची किंमत काय राहणार आहे सारखीच राहणार आहे कारण की मधातनी चिन्ह काय दिलाय तुम्हाला बरोबर. मग दोघांची जर किंमत सारखी असेल तर इकडे पाया 5 आहे इकडे सुद्धा पाया 5 आहे म्हणजे तुम्ही पाया कॅन्सल केला तरी चालते म्हणजे इकडे x बरोबर काय राहणार आहे 5 म्हणजे हीच काय राहणार आहे x ची किंमत राहणार आहे. हेच जर तुम्हाला आणखी जर सांगतो म्हटलं पुन्हा समजून तर हे असं राहणार आहे x चा घातांक x छेद मध्ये y याचा घातांक तुम्हाला दिलाय समजून घ्या x च्या जागेवर समजून घ्या 2 छेद मध्ये 3 याचा घातांक x बरोबर 2 छेद 3 याचा घातांक 5 प्लस किती 3. मग आता मध्ये बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे तुम्हाला पाया तुमचा इथे सारखा आहे इथे सुद्धा काय राहणार आहे सारखाच आहे मग पाया तुम्ही कॅन्सल केला तरी चालते कारण की मध्ये बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे दोघांची किंमत सारखी. इकडे राहील तुमचा x बरोबर किती 5 प्लस 3 म्हणजे x बरोबर किती राहणार आहे 8 म्हणजे हा एक तुमचा नंतरचा नियम राहणार आहे. याला तुम्ही असं म्हणू शकता की 5 चा घातांक x बरोबर 5 चा घातांक 5 म्हणजे पाया कॅन्सल करतो म्हटलं त्याला x बरोबर तुम्ही 5 म्हणू शकता. असं फक्त लक्षात राहण्यासाठी तो एक नियम लिहून घ्या. आता ते जे काही तुम्हाला बेसिक गोष्टी मी करणीवर सांगितलेल्या आहे की करणीमध्ये काय राहतं तुमचा बेरीज वगैरे जर तुमचा पाया आतमधला रूट मधल्या संख्या जर सारख्या वगैरे जर असतील तर त्यांची तुम्ही काय करणार आहे बेरीज करणार आहे. रूट मधल्या संख्या जर तुमच्या वेगळ्या असतील तर त्यांची काय राहणार आहे वजाबाकी किंवा बेरीज होणार नाही. म्हणजे तुम्हाला जर इथे रूट मध्ये 5 मायनस रूट मध्ये जर 3 घेतो म्हटलं तर रूट मध्ये 5 मायनस 3 हे चुकीच राहील. रूट मध्ये तुम्हाला 5 प्लस रूट मध्ये जर 3 देतो म्हटलं बरोबर रूट मध्ये 5 प्लस 3 हे सुद्धा चुकीच राहणार आहे. पण रूट मध्ये 5 प्लस रूट मध्ये 5 बरोबर किती म्हणणार आहे तुम्ही 2 रूट मध्ये 5 ही गोष्ट काय राहणार आहे बरोबर कारण की ही एक आणि ही एक म्हणजे 2 वेळा रूट मध्ये 5 असा अर्थ राहील त्याचा. रूट मध्ये 5 गुणिला काय म्हणणार आहे रूट मध्ये 5 बरोबर याचा स्क्वेअर म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की 5 गुणिला 5 बरोबर रूट मध्ये 25 म्हणजे याची किंमत किती राहणार आहे 5 ही सुद्धा काय राहणार आहे बरोबर. तुम्हाला जर दिलं असेल समजून घ्या भागाकाराची क्रिया दिली रूट मध्ये 10 भागेला रूट मध्ये इकडे 5 वगैरे जर दिला असेल तर तुम्ही रूट मध्ये 10 भागेला 5 हे सुद्धा काय राहणार आहे तुमचं बरोबर. फक्त चुकीचं जर म्हटलं तर बेरीज वजाबाकी ज्या काही राहणार आहे त्यांच्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे थोडंफार लक्ष द्यायचं आहे. बेरीज होईल पण कधी जर त्यांचं जर समजून घ्या पाया वगैरे जर किंवा आतमधली संख्या जर सारखी असेल तर त्यावेळेस होणार आहे. जर आतमधले अंक वगैरे जर वेगळे जर असतील तर तेव्हा बेरीज वजाबाकी करणार नाही कारण की तेच काय राहणार आहे तुमचं करणीचे नियम राहणार आहे. एकदम थोडं डीप मध्ये लक्षात ठेवावं लागते. आता एक वेळा घातांकाचे नियम व्यवस्थित वाचून सांगून देतो मी तुम्हाला की काय काय राहणार आहे. कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 दिला असेल तर त्याचं उत्तर 1 राहणार आहे. इथे दिलाय तुम्हाला की 1 चा घातांक तुम्ही काहीही घेऊन द्या म्हणजे तुम्हाला प्लस मध्ये जर दिलं असेल 1 चा घातांक काहीही जर घेतो म्हटलं तर त्याचं उत्तर काय राहणार आहे 1 राहणार आहे. इथे कोणत्याही संख्येचा घातांक जर तुम्हाला 1 जर दिलं असेल तर त्याचं उत्तर तीच संख्या राहणार आहे असं वाचन करायचं आहे. पाया तुम्हाला सारखा जर दिला असेल मध्ये गुणाकाराची क्रिया तर घातांकाची काय करायची बेरीज करायची हा नंतरचा नियम. पायासारखा दिलेला आहे आणि क्रिया तुमची पायासारखा दिलाय पण घात वेगळा दिलाय क्रिया तुमची भागाकाराची म्हणजे घातांकाची काय करणार आहे वजाबाकी म्हणजे 3 मधून 2 गेले याचा घातांक राहणार आहे 1. कोणत्याही संख्येचा घातांक जर मायनस मध्ये दिला असेल तर त्याला व्यस्त करा. इथे लक्षात राहण्यासाठी व्यस्त असं लक्षात ठेवा व्यस्त करायचं आहे. म्हणजे जो काही तुमचा अंश जर मायनस मध्ये असेल तर छेद मध्ये तुमचा प्लस मध्ये जाईल. याला जर व्यस्त करायचं असेल तर हा तुमचा अंशातनी मायनस मध्ये जाईल. इथे पाया तुम्हाला वेगळा दिलाय पण घातांक तुम्हाला सारखा दिलाय म्हणजे पायांचा गुणाकार आणि तुम्ही घातांक एक वेळाच लिहू शकता. आणि मध्ये बरोबरचं चिन्ह दिलं असेल आणि पाया जर सारखा असेल तर पाया कॅन्सल केला तरी चालते. मग जो काही हा तुमचा घातांक राहील घातांकावर आता बेसिक वर थोडेफार क्वेश्चन पाहू. पहिला दिलाय तुम्हाला 17 चा घातांक 0 17 चा घातांक 0 प्लस 19 चा घातांक 1
मायनस 0चा घातांक 15 प्लस 1चा घातांक किती 81 बरोबर किती, असा तुमचा पहिला प्रश्न राहील. आता हे सगळं तुमच्या बेसिकवरच राहणार आहे. 17चा घातांक 0 म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक 0 म्हणजे उत्तर 1, म्हणजे याचं उत्तर राहणार आहे 1 प्लस 19चा घातांक 1 म्हणजे उत्तर राहणार आहे 19, म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक 1 म्हणजे तीच संख्या राहणार आहे, म्हणजे 19 इथे जशीच्या तशी, प्लस 0चा घातांक 15 म्हणजे याचं उत्तर 0, 0चा कोणताही घात घेऊन घ्या तुम्ही, उत्तर किती राहणार आहे 0च राहणार आहे. आणि इकडे प्लस मध्ये 1चा घातांक 81, 1चा काहीही घात घेऊन घ्या प्लस मध्ये, उत्तर किती राहणार आहे 1च राहणार आहे. म्हणजे इथे 19 प्लस 1 20, 20 प्लस 1 किती राहणार आहे 21, हे राहणार आहे तुमचं पहिल्या याचं उत्तर. म्हणजे हा क्वेश्चन जो काही 1 होता त्याचं उत्तर राहील. दुसरा प्रश्न पाहू त्याच्यानंतर. तुम्हाला दिलाय 4.3/5 मायनस 29चा घातांक 1 प्लस मध्ये 1चा घातांक 119 आणि मायनस मध्ये 0चा घातांक दिलाय तुम्हाला 39. 0चा घातांक किती दिलाय तुम्हाला 39. इथे घातांक दिलाय याचा 0. हा राहील तुमचा दुसरा गणित. हा अंश आणि छेद मध्ये राहू द्या, पण त्याचा घातांक तुम्हाला 0 दिलाय, म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक 0 म्हणजे उत्तर 1 असायला पाहिजे. मायनस आहे तर मायनस. 29चा घातांक 1 म्हणजे उत्तर राहणार आहे तुमचं 29, म्हणजे 30 संख्या. प्लस आहे तर प्लस 1चा घातांक 119 म्हणजे उत्तर 1च राहणार आहे, कारण की 1चा कोणताही घात घेऊन घ्या उत्तर काय राहणार आहे 30. आणि 0चा घातांक 39 म्हणजे उत्तर किती राहणार आहे 0, कारण की 0चा काही घात घेऊन घ्या तुम्ही, उत्तर काय राहणार आहे 0. हा प्लस मध्ये 1 आणि हा प्लस मध्ये 1 किती होणार आहे प्लस मध्ये 2, म्हणजे 2 मायनस 29, म्हणजे 29 मधून 2 जाईल, उरणार आहे 27. ही मोठी संख्या आहे म्हणून काय राहणार आहे मायनस मध्ये 27 हे राहणार आहे तुमचं दुसरं उत्तर. नंतर याच्यावर आणखी पुढे उदाहरण. दहाचा घातांक 2x गुणिला 10चा घातांक -7 बरोबर 10चा घातांक किती राहणार आहे 43. आता इथे पहा, आता पायासारखा इथे सुद्धा पायासारखा आहे. गुणाकाराची क्रिया म्हणजे घातांकाची बेरीज होईल, म्हणजे तुम्ही एकच वेळा पाया लिहिणार आहे. इथे 10चा घातांक 2x प्लस मायनस मध्ये 7 दिलेला आहे. पहा इथे पायासारखा आहे, घातांकाची बेरीज होईल, मग इथे बेरीजेचे चिन्ह -7 जसेच्या तसे बरोबर इथे 10चा घातांक किती राहील 43. मग इथे पाया तुमचा 10, इथे सुद्धा 10 आहे, मध्ये बरोबरचं चिन्ह, म्हणजे इथे पायासारखा पायासारखा म्हणजे पाया कॅन्सल केला तरी चालते. इथे शिल्लक राहणार आहे तुमचे 2x प्लस मायनस मायनस, म्हणजे इथे 7 बरोबर इकडे किती 43. जे काही तुमचे -7 आहे तिकडे जर नेतो म्हटलं तिकडे 2x शिल्लक राहील बरोबर 43. जे -7 होते ते प्लस मध्ये 7 जाईल, म्हणजे 2x बरोबर राहणार आहे 43 आणि 7 50, बे 1 बे 25 किती 50, म्हणजे x बरोबर किती राहणार आहे इथे 25, म्हणजे ती x ची किंमत किती राहणार आहे 25. हे नंतरचं उदाहरण. थोडं पुढे जाऊ आणखी. नंतर दिलाय तुम्हाला उदाहरण 5m भागीला 5चा घातांक -3 बरोबर 5चा घातांक 5. पाया तुम्हाला सारखा दिलेला आहे. पाया जर सारखा दिले असेल आणि भागाकाराची क्रिया जर असेल तर तुम्ही वजाबाकी करणार आहे. इथे पाया सारखा दिलाय, वजाबाकी होईल, म्हणजे इथे राहील 5चा घातांक m मायनस जो 3 आहे तुमचा इथे -3, इथे हा तुमचा नंतरचा मायनस, हा -3 जसेच्या तसा, आणि तुम्हाला फॉर्म्युलामध्ये जो मायनस दिलाय तो इथे मायनस राहील. इकडे बरोबर जर घेतो म्हटलं तर 5चा घातांक किती राहणार आहे 5. इथे पाया सारखा दिलाय मधात मी बरोबरचं चिन्ह, म्हणजे पाया कॅन्सल होऊन जाईल, 5 5 कॅन्सल केले तरी चालते. m बरोबर मायनस मायनसचा गुणाकार म्हणजे प्लस, इथे 3 बरोबर किती राहणार आहे 5, म्हणजे m बरोबर ही प्लस वाली संख्या तिकडे नेतो म्हटलं मायनस, 5 मधून 3 गेले उरले किती 2, म्हणजे m ची किंमत किती राहणार आहे तुमची 2 राहणार आहे. नंतर इथे दिलाय तुम्हाला 4/7
याचा घातांक 2x भागीला 4/7 याचा घातांक दिलाय 37 बरोबर 4/7 चा घातांक दिलाय तुम्हाला 43. आता भागाकार आहे, पायासारखा आहे, म्हणजे वजाबाकीच व्हायला पाहिजे. म्हणजे 4/7 2x मायनस इथे किती राहणार आहे 37 बरोबर इकडे 4/7 इकडे दिलाय तुम्हाला 43. पाया 4/7 4/7 कॅन्सल होईल कारण की मध्ये बरोबरचं चिन्ह आहे. इकडे उरला आहे तुमचा 2x मायनस 37 बरोबर किती 43. मायनस 37 तिकडे जर नेतो म्हटलं तर प्लस मध्ये जाणार आहे. 37 आणि 43 80 म्हणजे 2x बरोबर होणार आहे 80. तर x बरोबर किती राहणार आहे 40. कारण की 80 ला 2 ने जर भाग देतो म्हटलं किती होणार आहे उत्तर 40. नंतरचा उदाहरण नंतर पुढे 27 चा घातांक x गुणिला 81 चा घातांक 8 बरोबर 3 चा घातांक किती 54. आतापर्यंत तुमचे जे काही पाया निघत होते ते सारखे येत होते. 5/5 येत होता, ए वगैरे येत होता, 7/7 जे काही. पण इथे पहा इथे 3 दिला, इथे 81, इकडे काय दिलाय 27. मग आता पायासारखा नाही तर तुम्हाला पायासारखा करावा लागते, म्हणजे कन्वर्ट करावं लागते. हे 27 म्हणजे 3 चा तिसरा घात राहील. 3 गुणिला 3 गुणिला 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 म्हणजे 3 चा तिसरा घात असं लिहू शकता तुम्ही. त्याचा घातांक x गुणिला हा चौथा घात राहील 3 चा घातांक 4 त्याचा घातांक पुन्हा 8 बरोबर 3 चा घातांक किती 54 असं लिहिणार आहे तुम्ही. 81 3 चा चौथा घात लिहिणार आहे आणि 27 3 चा किती तिसरा घात. घाताचा जर घात दिला असेल तर त्याचा गुणाकार होईल. हा नंतर नियम लक्षात घ्या. ए चा घातांक जर तुम्हाला 2 दिला असेल आणि त्याचा घातांक पुन्हा 3 दिला असेल म्हणजे ए चा घातांक 2 गुणिला 3 म्हणजे ए बरोबर 6 असं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे घाताचा घात जर दिला असेल तर तुम्हाला गुणाकार करायचा आहे. 3 गुणिला x म्हणजे 3 चा घातांक 3x गुणिला आहे तर गुणिला 8 चौक 32 3 चा घातांक 32 बरोबर 3 चा घातांक किती 54. आता पाया तुमचा सारखा येत आहे आणि गुणाकाराची क्रिया म्हणजे यांची बेरीज म्हणजे इथे राहील 3x प्लस किती 32 इकडे 3 बरोबर 3 चा घातांक किती 54. इथे सुद्धा पायासारखा इथे सुद्धा पायासारखा मध्ये बरोबरचं चिन्ह म्हणजे पाया कॅन्सल करून घ्या. म्हणजे इकडे म्हणणार आहे तुम्ही 3x प्लस 32 बरोबर किती 54. 32 प्लस मध्ये आहे तिकडे गेल्यानंतर मायनस होईल म्हणजे 3x बरोबर 4तून 2 गेले उरले 2 3 मधून 5 मधून 3 गेले उरले किती 2 म्हणजे इकडे उरणार आहे 22. तर x बरोबर राहणार आहे तुमचे 22 छेदमध्ये किती 3. या पद्धतीने हे उदाहरण असायला पाहिजे. 3 तुमचा छेदमध्ये जाईल नंतर काय राहणार आहे तुमचं मायनस व्हायला पाहिजे. नंतरचं उदाहरण पाहू. इथे सेम असंच तुम्हाला दिलाय 49 चा घातांक x गुणिला इथे दिलाय भागीला 343 चा घातांक दिलाय तुम्हाला 4 बरोबर 7 चा घातांक दिलेला आहे तुम्हाला 24. मग इथे 7 दिलाय म्हणजे हे 7 चे काहीतरी वर्ग घन वगैरे असायला पाहिजे. म्हणजे हा 7 चा वर्ग आहे 7 चा वर्ग त्याचा घातांक x भागीला हा 7 चा तिसरा घात राहील 7 चा तिसरा घात इथे पुन्हा 4 बरोबर 7 चा किती 24 घात असा दिलाय. मग इथे 7 चा वर्ग घाताचा घात म्हणजे तुम्हाला गुणाकार 2 गुणिला x म्हणजे 7 चा घात 2x इकडे भागीला 4 त्रिक 12 म्हणजे 7 चा घातांक 12 बरोबर 7 चा घातांक किती 24 होईल. भागाकाराची क्रिया आहे म्हणजे घातांकाची वजाबाकी म्हणजे 2x मायनस किती 12 बरोबर इकडे 24 लिहून घेऊ. पाया तुमचा 7 सारखाच येणार आहे म्हणजे कॅन्सल केला समजून घ्या. -12 तिकडे जर घेतो म्हटलं तर प्लस मध्ये जाईल म्हणजे 2x बरोबर 24 आणि 12 किती 36 म्हणजे x बरोबर किती राहणार आहे 18. 36 ला 2 ने भाग द्या म्हणजे x बरोबर किती राहणार आहे 18. नंतर
ब्रॅकेटमध्ये 4चा घातांक 0 प्लस 9चा घातांक 0 मायनस 2 गुणिला 6चा घातांक 0 बरोबर किती असा क्वेश्चन विचारलाय. कोणत्याही संख्येचा घातांक 0 म्हणजे उत्तर 1 प्लस कोणत्याही संख्येचा घातांक 0 म्हणजे उत्तर 1 मायनस 2 गुणिला कोणत्याही संख्येचा घातांक म्हणजे उत्तर किती 1. 1 आणि 1 किती 2 मायनस बे 1 बे म्हणजे 2 मधून 2 गेले उरले किती 0. हा नंतरचा राहील. नंतर पुन्हा पुढे 3चा घातांक 4 याचा घातांक तुम्हाला -6 दिलेला आहे. नंतर गुणिला 3चा घातांक 4 याचा घातांक दिलाय तुम्हाला -4. नंतर दिलेला आहे 3चा घातांक 4 याचा घातांक दिलेला आहे तुम्हाला 2p. तर p बरोबर किती असा क्वेश्चन राहील. तर p बरोबर किती. आता गुणाकाराची क्रिया आहे. पाया तुम्हाला सारखा म्हणजे यांची बेरीज व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही इथे लिहिणार आहे याला वर लिहून घ्या. इथे लिहिणार आहे 3चा घातांक 4 इकडे -6 प्लस -4 म्हणजे प्लस काढून घेणार आहे तुम्ही इकडे -4 बरोबर 3चा घातांक 4 इकडे काय 2p. पाया सारखा काय तर कॅन्सल केला तरी चालेल. मायनस मायनस प्लस म्हणजे -10 बरोबर 2p बे 5 10 म्हणजे p बरोबर किती राहणार आहे -5. 2 ने भाग देऊन द्या म्हणजे p बरोबर किती राहणार आहे -5. हा तुमचा नंतरचा. आणखी 2-3 उदाहरण आहे याच्यावर. तुम्हाला नंतर दिलेलं आहे की इथे 5चा घातांक m भागिला 5चा घातांक 3 बरोबर 5चा घातांक 5. भागाकाराची क्रिया पायासारखा म्हणजे वजाबाकी म्हणजे m-3 बरोबर 5. पाया कॅन्सल करून टाकू आपण म्हणजे m बरोबर -3 तिकडे म्हणजे m बरोबर किती राहणार आहे 8. ही नंतरच राहील असं. नंतर दिलाय तुम्हाला चा घातांक दिलेला आहे 4x + 12 बरोबर 1. आता हा नंतर राहील क्वेश्चन तुमचा. चा घातांक 4x प्लस किती 12 बरोबर किती दिलाय 1. हे 1 म्हणजे आपण कधी लिहितो कोणत्याही संख्येचा घातांक जर तुम्हाला 0 दिला असेल तर तेव्हा काय लिहिता उत्तर तुम्ही 1 लिहिता. इथे पाया a दिलाय म्हणून याला आपण a चा घातांक 0 लिहून घेऊ म्हणजे a चा घातांक 0 म्हणजे उत्तर किती राहणार आहे 1. याला जसेच्या तसं a बरोबर 4x प्लस किती 12 पाया a मधात बरोबरचे चिन्ह म्हणजे पाया कॅन्सल. 4x + 12 बरोबर किती 0. 4x बरोबर हे -12 जाईल तिकडे जे प्लस मध्ये आहे ते म्हणजे 4 त्रिक किती 12 म्हणजे x बरोबर असायला पाहिजे तुमची किती -3. x बरोबर -3 होईल. नंतर आणखी 1-2 गणतो याच्यावर. 2n + 1 + 2 चा घातांक काय दिलाय n छेदमध्ये 2 चा घातांक n + 4 प्लस 2 चा घातांक n प्लस किती 1 बरोबर किती होईल असं विचारलंय. आता हा गणित व्यवस्थित समजून घ्या काय म्हणत आहे. आता इथे काय करावं लागेल तुम्हाला प्लसचं चिन्ह दिलंय गुणाकार वगैरे नाही दिलं किंवा भागाकार वगैरे नाही दिलेला आहे कारण की जे काही तुमचे घातांकाचे नियम लागते पाहिजे इथे गुणाकार इथे भागाकार इथे गुणाकार इथे भागाकार सगळी गुणाकार आणि भागाकारमध्ये लागते. बेरीज वजाबाकीमध्ये त्यांचे नियम लागत नाही. मग इथे प्लसचं चिन्ह जर दिलं असेल तर मग काय करणार आहे इथे 2n आहे इथे सुद्धा म्हणजे 2 चा घातांक n इथे सुद्धा 2 चा घातांक n 2 चा घातांक n 2 चा घातांक n. आपण एक काम करू इथून 2 चा घातांक n जो काही आहे तुमचा इथून आपण काय करू कॉमन घेऊन घेऊ. काय घेणार आहे कॉमन म्हणजे कॉमन जर घेतो म्हटलं तिथे 2 चा घातांक तुम्ही असं म्हणणार आहे 2 चा घातांक n. आता कॉमन घेतो म्हटलं तिथे ब्रॅकेटमध्ये हा तुमचा 2 चा घातांक 1 असा सुद्धा राहणार आहे म्हणजे याची मांडणी करतो म्हटलं तर 2 चा घातांक n 2 चा घातांक किती 1 असं लिहिणार आहे. आणि
पायासारखा आहे, घातांक वेगवेगळे, म्हणजे याला लिहिणार आहे 2चा घातांक n प्लस किती 1, म्हणजे याच पद्धतीने लिहिणार आहे. मग आता तुमच्याजवळ शिल्लक किती काय म्हटलं, काय म्हणणार आहे, 2चा घातांक किती 1, म्हणजे ते लिहिणार आहे 2चा घातांक 1 प्लस आहे तर प्लस, हा इथून 2चा घातांक n जर गेला तर शिल्लक राहणार आहे 1, कारण की 2चा घातांक n गुणिला 1 म्हणजे 2चा घातांक काय राहणार आहे, 1 राहणार आहे. हे थोडं कठीण जाईल तुम्हाला समजायला, 2 वेळा जर पाहतो म्हटलं तर समजून जाईल. छेदमध्ये इथून 2चा घातांक n पुन्हा कॉमन जर घेतो म्हटलं तिथे शिल्लक राहणार आहे 2चा घातांक किती 4, इथे प्लस आहे तर प्लस, 2चा घातांक n कॉमन घेता म्हटलं तिथे किती राहणार आहे 2चा घातांक 1 शिल्लक राहणार आहे. इथे काही नाही, म्हणजे गुणाकाराची क्रिया 2चा घातांक n 2चा घातांक n कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे भाग जाणार आहे. 2चा घातांक 1 म्हणजे 2, 2 प्लस 1 किती होईल 3, 2चा घातांक 4 म्हणजे 2चा घातांक 3 8, आणि 2चा घातांक 4 म्हणजे 16, 16 प्लस 2चा घातांक 1 म्हणजे 2, 16 आणि 2 किती राहणार आहे 18, म्हणजे याचं उत्तर असायला पाहिजे 3 छेदमध्ये किती 18. या पद्धतीने जे काही तुमचे बेसिकवर घातांकावर तुमचे किंवा करणीवर जे काही गणित तयार होते ते 10-12 गणित घेतले आपण, आणि पुन्हा घातांकावर मी दुसरा व्हिडिओ टाकणारच आहे. हे फक्त तुम्हाला बेसिकमध्ये सांगितलं आहे. फॉर्म्युल्यावर जास्तीत जास्त मेहनत करा की या पद्धतीने फॉर्म्युले राहणार आहे किंवा तुम्हाला ते पाठ करायचे आहे. बाकीचा जो काही राहणार आहे घातांकावर उद्या मी पुन्हा लेक्चर टाकतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत काय करायचं आहे तुम्हाला शेअर करायचं आहे. आजच्यासाठी इथे थांबून जाऊ. जय हिंद.